मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केलं आणि त्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली आहे। मराठा संघाचे जे आहेत, मराठा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर सर आपल्यासोबत आहेत। ते वर्ध्यामध्ये जनसंवाद दौऱ्यावर आहेत आणि आपण त्यांना विचारूया नेमकं या संपूर्ण प्रक्रियेत आपलं समाधान झालंय का, नेमकं काय या संपूर्ण आरक्षणाकडे बघता आपण काय सांगाल? जय जाऊ एबीपी माझाच्या प्रेक्षकांना मी स्पष्टपणे सांगू शकतो की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण लागू केले आहे आणि तशा पद्धतीचा GR किंवा अध्यादेश दिलेला आहे। हे जे सांगण्यात येतं हे पूर्णपणे चुकीचं आणि खोटं आहे। मराठा समाजाला कुठलंही आरक्षण दिलेलं नाही, मिळालेलं नाही आणि भविष्यातही मिळेल अशी आज तरी अपेक्षा नाही। हे आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे आणि असं कुठले आरक्षण देण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आज तरी नाहीत। नेमकं हे जे काही GR निघाला, शासन निर्णय निघाला, याकडे कसे बघता? विशेषतः कोणत्या तरतुदी याच्यामध्ये आहे आणि सगळे सोयरे असतील किंवा जे काही शब्द याच्यात टाकण्यात आले नेमके त्याचा अर्थ काय लावावा? ह्या GRचा अर्थ फार तर मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी त्यांना बनवण्यात आलेलं आहे असं फार तर म्हणता येऊ शकतं। राज्य सरकारने पुढच्या कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना कुणबी OBC मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात येईल अशा लोकांनाच नाही तर SC ST OBC या सर्व ज्या ज्या घटकांना आरक्षण लागू आहे ते आरक्षणाचे लाभ त्यांचे सगळे सोयरे घेऊ शकतील अशा पद्धतीची GRची एक जी भाषा आहे। तर हे होऊ शकेल का यावर कोणाचे काही आक्षेप आहेत का? ते आक्षेप मागविणारं हे पत्र आहे 26 जानेवारीचं ते आहे आणि 16 फेब्रुवारीनंतर त्याच्यावर जे काही आक्षेप येतील त्याची साधक बाधक चर्चा होईल, त्याचं विश्लेषण होईल आणि नंतर यथायोग्य जर वाटलं तर त्याचं विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये कायदा करून कायद्यात रूपांतर होईल। परंतु सध्या उपलब्ध असणाऱ्या ज्या काही चौकटी आहे त्याचा विचार करता केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय सहजासहजी या सगळे सोयरे या शब्दाला तयार होतील असं काही वाटत नाही। त्यामुळे राज्य सरकारने जरी हा प्रयत्न केला तरी ते पुढच्या कालावधीमध्ये कायदेशीरपणे विचार केला तर टिकणार नाही। राज्य सरकारच्या या निर्णयावर केंद्र सरकारची काय भूमिका आहे हे नेमकं कळेल, पण आपली नेमकी या संदर्भातली भूमिका काय असेल, पुढे आपण काय करणार आहात? नाही, हे आंदोलन मराठा सेवा संघाचं नव्हतं, परंतु मनोज जरांगे पाटील या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका युवकाच्या पाठीमागे मोठ्या आशेने जो मराठा युवक एकवटला होता की आता आपल्याला काहीतरी मिळेल, आपल्या पदरात काहीतरी पडेल, तरी अशा युवकाची आणि समाजाची पूर्ण निराशा झालेली आहे। त्यांच्या ज्या काही आशा आहेत त्या पूर्णपणे धुळीत मिळालेल्या आहेत एवढंच फार तर सांगता येईल। ते बिचारे संभ्रमात आहेत आणि त्यांची दिशाभूल केल्या जाते आहे। राज्य सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे की त्यांना काहीही दिलेलं नाही तर तात्पुरतं हे आंदोलन स्थगित करण्यासाठी त्यांनी उचललेलं हे पाऊल आहे। आपल्या जनसंवाद दौऱ्याचा हेतू काय आहे नेमका? आपण आज वर्ध्यात आहात। जनसंवाद दौऱ्याचा हेतू हा आहे की सध्या महाराष्ट्र आणि देशभरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, अगदी राजकीय किंवा धार्मिकही वातावरण अत्यंत चिघळलेलं आहे। आपसामध्ये एक जो काही एकोपा बंधुभाव होता ते अंतर पडलेलं आहे। कधी हा महाराष्ट्र 10-20 वर्षापूर्वी एक दंगलमुक्त महाराष्ट्र म्हणून याची ओळख होती। आज दंगल सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे, चळवळी बंद पडलेल्या आहेत, जिकडे तिकडे अस्वस्थता आहे। तर अशा पुन्हा समविचारी नेत्यांना, चळवळींना, कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना एकत्रित आणून काही तोडगा काढून पुढच्या कालावधीमध्ये एक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ऐक्य निर्माण करता येईल काय आणि त्यासाठी काही कृती कार्यक्रम करता येईल का याची साधक बाधक चर्चा करून पुढील कार्यक्रम आखण्यासाठी हा जनसंवाद दौरा आहे। नक्कीच हे होते मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि सर्वसामान्य जो समाज बांधव आहे, मराठा समाज बांधव आहे, हा कित्येक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत, पण सरकारनं त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण केल्याची जी टीका आहे ती या संपूर्ण दौऱ्यात ते करतात आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।